एक दिवशी अचानक माझी झोप उडाली होती. काय झाले कळायला मार्ग नव्हता. मी सातत्यानं माझ्या दुखण्याचा, माझ्या आजाराचा गुगलवरती शोध घेत होतो. डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला हायटेक सिटीमध्ये जावं लागेल आणि रक्त तपासणी करावी लागेल. मग तर माझ्या पायाखालची पुरती जमीन सरकली. पुरता ढासळलो, कोसळलो, इतका कोसळलो की मित्रांनो, फक्त श्वास सुरू होता म्हणूनच मी जिवंत होतो, नाहीतर मी कधीचाच मेलेलो होतो. माझ्या जवळची माणसं मला पाहत होती. त्यांच्या नजरेत, त्यांच्या दृष्टिकोनात मी जिवंत होतो, पण माझ्या दृष्टिकोनात खरं तर मी मेलो होतो. मला माझ्या डोळ्यासमोर एक सातत्यानं चित्र तयार व्हायचं की माझी तिरडी बांधलेली आहे, माझं प्रेत तिकडे स्मशानभूमीमध्ये नेलं जातं, माझं प्रेत त्या सरणावरती ठेवलंय आणि ते समोर धडाधडात जळतंय आणि माझ्या जवळची माणसं ढासाढासा रडत आहेत. हे सगळं माझ्या समोर दिसत होत. काही दिवस माझे याच्यामध्येच गेले. एक दिवशी माझा जवळचा एक मित्र मला म्हणाला की तुला नेमकं काय झालंय माहित नाही, जे काही झालं असेल ते झालं असेल, तू उद्या मरशील, परवा मरशील, मला माहित नाही, पण जोवर जगशील तोपर्यंत तरी व्यवस्थित जगशील का नाही, काय झालं माहित नाही. पण अचानक अशी अंगामध्ये वीज संचारावी असं झालं आणि मी ताडकन उठलो जागेवरनं. घरामध्ये पुस्तकाच्या कपाटाच्या दिशेने गेलो. मित्रांनो, कदाचित आपल्याला पटणार नाही, पण मी तब्बल 1.5 महिन्यानंतर माझं पुस्तकाचं कपाट उघडलं होतं. माझ्या हातामध्ये महात्मा फुलेंचं एक चरित्र मिळालं. ते चरित्र वाचत होतो, पानं उलगडत होतो आणि मला आठवलं की फुलेंना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी लकवा मारला होता, पक्षाघात झाला होता आणि त्यांच्या शरीराची उजवी बाजू काम करायची पूर्ण बंद झाली होती. पण फुले खचले नाही. शरीर काम करत नाही, पण त्यांचं मन खचलं नाही. डाव्या हाताने त्यांनी त्यांचा ग्रंथ लिहून पूर्ण केलेला होता. नाना पाटलांना देखील डायबिटीजमुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी एक पाय काढावा लागला. पण नाना पाटलांचं एक वाक्य आहे की बरं झालं माझा पाय काढावा लागला, कारण म्हातारपणे तेवढा भार तरी किमान हलका झाला. एवढं स्पिरिट, एवढं मोटिवेशन कुठून कुठून येत असेल या माणसांकडे, मला प्रश्न पडत होता. आपलं मुंडकं छाटलं गेलंय तरी दोन्ही हातातल्या तलवारी अशा सपासप फिरवणारे ते मोरारबाजी, इतकं मोटिवेशन. म्हणजे मरण आलंय, मुंडकं छाटलं गेलंय, तरी देखील तो विचार त्यांच्या शरीरामध्ये काम करतोय आणि त्यांच्या हातातल्या तलवारी चालवल्या जात आहेत. घेतलेला श्वास जर चुकून सोडला तर पुढच्या सेकंदाला आपण मरू शकतो, हे माहित आहे आमच्या बाजीप्रभूंना. पण विशाळ गडावरच्या तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत घेतलेला श्वास सोडायचा सुद्धा नाही, हा निर्धार करणारे बाजीप्रभू. इतकं मोटिवेशन, इतकं स्पिरिट, इतकी ऊर्जा, इतकं एनर्जेटिक असणं कसं शक्य आहे? या माणसांकडे हे येतं कुठून? आणि माझ्या डोक्यात आलं की या मातीमध्ये खरं तर हा महापुरुषांचा इतिहास आहे. या मातीमधून आपण ते मोटिवेशन घेऊ शकतो. आपल्याला ते पाश्चात्य एनर्जी व्हिडिओ आहे तेच बघायचं आणि मोटिवेशन घ्यायचं काही गरज नाही. ते पेनकिलरच्या इंजेक्शन सारखं आहे. कायमस्वरूपी, चिरकाल, शाश्वत टिकणारं मोटिवेशन जर पाहिजे असेल तर या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या महापुरुषांच्या इतिहासाची पानं उलगडली पाहिजेत, त्यांची चरित्र आपण आत्मसात केली पाहिजेत, आपले आरपार भिनवली पाहिजेत असं मला वाटतं. माझ्या जवळचा एक मित्र आहे तानाजी भोसले, जन्मतः अंध आहे तो. अगदी अलीकडे त्याची मैत्री झाली माझी. तो तानाजी मला कायम सांगतो की डोळे मला दिसत नाही, म्हणजे मी अंध आहे, पण दिल और दिमाग शुरू है, मतलब सब कुछ शुरू. हे श्रीजी माझे जवळचे मित्र आहेत, श्रीकांत गायकवाड. काही वर्षापूर्वी त्यांचा मोठा अपघात झाला. मृत्यूच्या दाढेतनं परत आलेला हा माणूस. एका पायाची तब्बल 10 ऑपरेशन झाली, अजून 3 बाकी आहेत, पण तरी हा श्रीजी ठामपणानं उभा आहे, संकटांच्या छताडावर पाय रोवून. त्याला वाटत नाही की आपल्याला काही होईल, आपण संपलोय, खचलोय, ढासळलोय, नाही वाटत. अजून 3 बाकी ऑपरेशन आहेत, पण अहोरात्र व्यवसायाचा विचार करणारा हा माणूस. इतकं स्पिरिट, इतकं मोटिवेशन येतं. मी ठरवलं मित्रांनो की आपले अजून दोन्ही हात व्यवस्थित आहेत, दोन्ही पाय व्यवस्थित आहेत, आपलं सगळं अखंड शरीर व्यवस्थित काम करतोय. ज्याला फोबिया म्हणतात तो आपल्या मनाला कधी नाही झाला पाहिजे. कारण हे महापुरुषांचे जे विचार आहेत ना, म्हणजे अगदी कौटुंबिक समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, सामाजिक अर्थानं आर्थिक समस्या असतील, कुठलीही समस्या असेल, प्रत्येक समस्येचा सामना करता येतो
आणि मी ठरवलं की आता येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला धडका मारायचा, येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या अशा छताडावर पाय रोवून उभा राहायचं, अगदी छाती काढून उभा राहायचं आणि आता भविष्याचा वेध घ्यायचा. झपाटले पण ज्याला म्हणतात, ते झपाटले पण आता आपल्यामध्ये भिनवायचं मी ठरवलं. मग माझ्या गावाच्या शेजारचा एक डोंगर आहे, त्या डोंगराची चढाई मी सुरू केली. कधी नव्हतं याच्या आधी माझ्या आयुष्यामध्ये, पण डोंगर सर करायला सुरुवात केली. गेली 4-5 वर्ष झालं माझे अव्याहतपणे ते डोंगर सर करणं सुरू आहे. सायकलिंग सुरू केलं मी. माझ्या जवळच्या गावामध्येच एका विहिरीला पोहायला जायला सुरुवात केली. म्हणजे 10 वर्षापूर्वी पोहलो होतो, त्याच्यानंतर पोहणं बंद झालं होतं. बालपण ज्याला म्हणतात ते सगळं सुरू झालं माझं परत. म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, माझ्या आयुष्यामध्ये ते परत सुरू झालं. म्हणजे पोहणे सुरू झालं, डोंगर चढाई सुरू झाली, सायकलिंग सुरू झालं. शरीराला पाहिजे इतकं ज्याला एनर्जी म्हणतात ती मिळायला लागली, शरीराला खुराक मिळायला लागला. मग बुद्धीचा खुराक वाढवला पाहिजे असं वाटलं. पूर्वी वाचन करत होतो, पण त्याची गती इतकी वाढली की माझ्या व्याख्यानांचा प्रवास महाराष्ट्रभर झाला. महाराष्ट्रभर आज मी महाराष्ट्र फिरतो आणि माझं स्वप्न आहे की महाराष्ट्राच्या बाहेर जायचं. मी काही दिवसात तेही मी पूर्ण निश्चितपणानं करणार आहे. हे सगळं शक्य झालं फक्त महापुरुषांच्या चरित्राचं व्यवस्थित आकलन करून घेतल्यामुळं, ते मी माझ्या आरपार मनापासून भिनवल्यामुळं. मित्रांनो, हा सगळा शब्द प्रपंच किंवा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्यासाठी आहे. आपल्या आतमध्ये ती शक्ती आहे, अपार शक्ती आहे. या ब्रह्मांडातलं अखंड ब्रह्मांड जे आहे, अखंड ब्रह्मांड आपल्या आतमध्ये आहे. अहम ब्रह्मास्मी ज्याला म्हणतात, मी स्वतः ब्रह्म आहे, ते जागवण्याची गरज आहे. आपल्यातलं स्वत्व सत्व सगळं जागवण्याची गरज आहे. ती ऊर्जा ती शक्ती आपल्यामध्ये आहे. फक्त गरज कशाची आहे? आपल्याला बूस्ट करायची आहे ती एनर्जी, आणि त्याच्यासाठी आपल्या महापुरुषांची सगळी चरित्र आपल्याला वाचायची आहे. तुर्तास हा सगळा शब्द प्रपंच एवढ्यासाठीच आज इथंच थांबतोय. पुन्हा एखाद्या नवीन विषयासहित माझ्या या चॅनेलवरती आपण भेटणार आहोतच. तुर्तास एवढंच. मनापासून धन्यवाद.